मराठी फॅमिली, आज आपण बनवणार आहोत 2024 मधला खानदेशी उन्हाळी वाळवणाचा पदार्थ, तो बाजरी राब पळीपापड। तर गाइस, तुम्हाला हा खानदेशी उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बाजरी राब पळीपापड कशा पद्धतीने बनवतात हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 6 मे 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। गाइस, आजचा हा आपला 2024 मधला उन्हाळी वाळवणाचा चौथा पदार्थ आहे, तो म्हणजे खानदेशी उन्हाळी वाळवणाचा बाजरी राब पळीपापड। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। या मसाल्यामध्ये लाल आणि सुक्या हिरव्या आणि लाल मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरं आहे पहा, ते मिक्सरला आपण बारीक करून घेतलेले आहे। आता गॅस सुरू करून गॅसवरती कढईमध्ये 1 लिटर पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाणी उकळण्याच्या आधी 2 चमचे तीळ, 1 चमचा पापड खार, 1 चमचा ओवा, मिक्सरमधलं मसाल्याचं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। चवीसाठी 2.5 चमचे सॉल्ट ॲड करायचं आहे। आता ही मिक्सरला फिरवलेली हिरवी चटणी ह्या पाण्यामध्ये ॲड करायची आहे। लाटण्याने हे सर्व पाण्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून छान अशी ह्याला दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे। अशा पद्धतीचं हे बाजरीचं रवा टेक्स्चरला मिक्सरला फिरवून घेतलेलं बाजरीचं पीठ आहे पहा। आता हे पीठ घरच्या घरी मी तयार केलेलं आहे। आता हे पीठ कशा पद्धतीने तयार केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की याचा स्पेशली व्हिडिओ बनवेल। तर आता आपलं हे पाणी उकळलेलं आहे पहा। ह्याच्यातलं थोडंसं 1 तांब्याभर पाणी साईडला काढायचं आहे। नंतर आपल्याला जर लागलं पाणी तर हेच पाणी ह्याच्यामध्ये गरम ॲड करायला लागेल। आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ ॲड करायचं आहे। लाटण्याने ह्या पिठाच्या सर्व गुठळ्या ह्याच्यातल्या मोडून काढायचं आहे आणि हे राबचं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। लाटण्याने 2 ते 3 मिनटं हे राबचं मिश्रण घोटून घेतल्याच्या नंतर आता चमचा घ्यायचा आहे। चमच्याने हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस बारीक करून आता हे राबचं मिश्रण अर्धा तास झाकण ठेवून छान असं दणदणीत शिजवून द्यायचं आहे। अर्धा तासानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे। मस्त असं हे राबचं मिश्रण शिजलेलं आहे पहा। दणदणीत छान अशी उकळी आली आहे। छान पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे। आता गॅस बंद करायचा। जमिनीवर स्वच्छ धुतलेली चादर अंथरायची, त्याच्यावर प्लॅस्टिकचा स्वच्छ धुतलेला कागद अंथरायचा। प्लॅस्टिकच्या कागदाला कोणतेही तेल लावायचं नाही, कारण वर्षभर आपल्याला हे वाळवणाचा हा पदार्थ आपल्याला टिकवायचा आहे। तर आता पहा, मी ऑलरेडी जमिनीवरती चादर अंथरलेली आहे, त्याच्यावरती प्लॅस्टिकचा स्वच्छ धुतलेला असा हा कागद अंथरलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले हे बाजरीचे राब पळीपापड आपण ह्या प्लॅस्टिकच्या कागदावरती घालत आहोत पहा। हे अशा पद्धतीने आपले हे बाजरीचे राब पळीपापड तयार झालेले आहेत। आता 2-2.5 तासांनी हे बाजरीचे राब पळीपापड आपल्याला पलटी करायचे आहेत। हे थोडेसे असे वरती उकळल्यासारखे दिसले ना आपल्याला की आपण हे राब पळीपापड असे पलटी करणार आहोत पहा। जेव्हा हे थोडेसे असं तो कागद सोडतात, राब पळीपापड आहे ना असे सुकायला लागले ना की असं थोडासा कागद सोडायला लागतात पहा, तेव्हा हे राब पळीपापड हे पलटी करायचे पहा। दिवसभर फॅन खाली अशा पद्धतीने वाळून निघालेले आहेत हे बाजरीचे राब पळीपापड। आणि गॅलरीत जेव्हा ऊन आलं तेव्हा गॅलरीमध्ये 1 ते 1.5 तास ह्या राब पळीपापडला ऊन दिलेले आहेत पहा। अगदी कडकडीत असे हे राब पळीपापड वाळलेले आहेत पहा, खूप कडकडीत वाळलेले आहेत। आता आपण हे बाजरीचे राब पळीपापड तळणार आहोत। हे बाजरीचे राब पळीपापड आपण कोणत्याही मसाले भातासोबत, खिचडीसोबत खूप उत्कृष्ट लागतात पहा। म्हणजे खिचडी भात किंवा मसाले भात आणि त्याच्यासोबत कढी आणि हे राब पळीपापड अगदी मस्त अमेझिंग असं कॉम्बिनेशन होतं पहा। जेवणच पूर्ण झाल्यासारखं होतं। तर गाईस, कशी वाटली तुम्हाला आजची ही खानदेशी रेसिपी बाजरीचे राब पळीपापड? आवडले का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पहा किती मस्त कुरकुरीत असे हे राब पळीपापड तयार झालेले आहेत।
तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा हा 2024 मधला उन्हाळी वाळवणाचा आपला हा चौथा पदार्थ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा 2024 मधला आपला हा उन्हाळी वाळवणाचा चौथा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर आपण ज्या पद्धतीने हा पदार्थ बनवलेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ बनवून पहा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण 2024 मधला उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बनवलेला आहे. खानदेशी उन्हाळी वाळवणाचे बाजरी राबपळी पापड हे तुम्हाला कसे वाटले ते. गाईज तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.